हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आमच्या खास कार्यक्रमात आम्ही अगदी शैक्षणिक संधी, करिअर, व्यवसाय, बँकिंग, वास्तुशास्त्र, आरोग्य अशा विविध विषयांचा वेध घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत प्राणिक हिलिंग या विषयावर। आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी ह्या विषयातील तज्ञ अमोल जोशी आपल्या स्टुडिओमध्ये आलेत। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी अमोल सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मनस्वास्थ्य हरवत चाललंय आणि टेन्शनने माणूस पोखरला जातोय। पैशामागे धावता धावता त्याचा उपभोगही घ्यायला अवधी नाहीये। टॉनिक घेतल्याशिवाय शक्ती नाही अशाच आजच्या या शारीरिक आणि मानसिक ताणाला सामोरं जाताना डायबिटीज किंवा उच्च रक्तदाब, कॅन्सर यांसारखे आजारही उद्भवतात। प्राणिक हिलिंग उपचार पद्धतीने अशा रोगांवरती अगदी प्रभावीपणे उपचारही केले जातात। ही उपचार पद्धती मनाच्या प्रसन्नतेसाठी तसंच शरीर स्वास्थ्यासाठी सहाय्यभूत ठरते। शारीरिक आणि मानसिक व्याधी आटोक्यात आणण्यासाठी प्राणिक हिलिंग एक बेस्ट ऑप्शन ठरतंय। प्राणिक हिलिंग कुठल्याही औषधांना पर्याय म्हणून अधिक माहिती जाणून घेऊया अमोल जोशी यांच्याकडून। सर पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि अर्थातच प्राणिक हिलिंग म्हटल्यावरती नेमका हा प्रकार काय आहे प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे। म्हणूनच मला पहिला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, नेमकं प्राणिक हिलिंग म्हणजे काय आणि ह्याचा शोध नेमका कोणी लावलाय? ओके, प्राणिक हिलिंग म्हणजे प्राणशक्तीचा उपयोग करून आजार बरं करणं। बरेच लोक जेव्हा प्राणिक हा शब्द ऐकतात तेव्हा ते विचारतात की हा प्राण्यांच्या संदर्भात काही आहे का? तर नाही, हा प्राण्यांच्या संदर्भात काही नाहीये, तर हा प्राणाच्या संदर्भात आहे। आपल्या सबंध शरीर जे चालवलं जातं ते प्राणशक्तीने चालवलं जातं। याचा शोध लावला मास्टर चोआ कोक्से। हे फिलिपाईन्समध्ये राहणारे एक स्वतः शास्त्रज्ञ होते आणि आपल्या प्रत्येकाच्या आसपास ऊर्जेचं वलय असतं आणि असे अनेक ग्रंथांमध्ये रेफरन्सेस आहेत। पण हा नक्की याला टच कसं करायचं, हा खराब ऊर्जा जर का त्याच्यामध्ये प्राणमय कोशामध्ये असेल तर ती काढायची कशी, अशा अनेक टेक्निक्स त्यांनी स्वतः विकसित केली आणि आज 134 देशांमध्ये आमचं प्राणिक हिलिंगचं काम चालू आहे। वा, आणि अर्थातच म्हणजे ह्या प्राणिक हिलिंग विषयी आता मलाही उत्सुकता वाढू लागलेली आहे। नेमकं हे कुठल्या नियमावरती काम करतं का आणि हे नियम कोणते आहेत? प्राणिक हिलिंग 2 नियमांवर काम करतं। पहिला नियम आहे प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिकव्हरी, म्हणजे आपल्या प्रत्येकाचं शरीर स्वतःला बरं करत असतं। आता छोटंसं उदाहरण घेतलं की तुम्ही काहीतरी काम करताना कट गेलं, कापलं आपल्याला काहीतरी, तर आपण प्रत्येकाला औषधाचा मारा त्याच्यावर नाही करत। आपण थोडा वेळ धरून ठेवतो, थोड्याच वेळात रक्त थांबतं आणि त्याच्यानंतर एक तुम्ही अर्धा 1 तासाने किंवा 2-3 तासाने बघितलं की ती जखम हळूहळू भरायला लागलेली असते, म्हणजे शरीर स्वतःला बरं करतं। बरोबर। दुसरा नियम आहे प्रिन्सिपल ऑफ लाईफ फोर्स। आता एक छोटंसं उदाहरण घ्या, एक छोटं मूल आजारी पडलंय आणि एक वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडली, तर लवकर कोण बरं पडत होतं? लहान मूल। त्याच्यामागचं मुख्य कारण की त्याच्याकडे असलेली उपलब्ध असलेली प्राणशक्ती, ऊर्जेचा स्तर। आणि म्हणून असं लहान मूल जर का कोणीही बघितलं तरी ती व्यक्ती लगेच उत्साही व्हायला लागते, लगेच ऊर्जेने भरून जाते। बरं, म्हणून ह्या 2 मुख्य नियमांवर प्राणिक हिलिंग काम करतं। बरोबर। अर्थातच जेव्हा सर आपण प्राणिक हिलिंग विषयी बोलतोय तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता इथे सांगितलात, म्हणजे साधारण कापलं तरी आपण 1-1.5-2 तासात ही जखम आपली पूर्णपणे बरी व्हायला सुरुवात होते, म्हणजे आपोआपच हिलिंग व्हायला सुरुवात होतं। खरं तर हे नेमकं काम कसं करतं? म्हणजे आता तुम्ही मगाशी आपण बोलताना म्हटलं की डायबिटीज असेल किंवा बीपी असेल, ह्या सगळ्यावरती आज प्राणिक हिलिंग खूप उत्तम असं काम करतंय। त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, काय सांगा? जरूर। आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आसपास ऊर्जेचं वलय आहे। जसं तुम्ही इथे स्लाइड जर का बघितलीत की त्या ऊर्जेच्या वलयात प्रत्येक व्यक्तीच्या आसपास जे ऊर्जेचं वलय आहे त्याला आपण योगशास्त्रामध्ये प्राणमय कोश या नावाने ओळखत असतो। 1939 साली एक रशियन सायंटिस्ट होऊन गेले ज्यांचं नाव होतं डॉक्टर किर्लियन। या डॉक्टर किर्लियननी काही हाय फ्रिक्वेन्सी कॅमेराज डेव्हलप केले आणि शोधून काढलं की प्रत्येक व्यक्तीच्या आसपासच्या ऊर्जेच्या वलयाचे फोटोग्राफ्स कसे काढायचे। आपल्यासमोर हे चित्र येईल लगेच आताच। तर ह्याचे फोटोग्राफ्स काढल्यानंतर प्राणिक हिलिंगमध्ये ह्याच्यावर संशोधन केलं गेलं। ह्याचं मुख्य काम असतं सूर्य, हवा आणि जमीन यातनं प्राणशक्ती घ्यायची आणि खराब ऊर्जा बाहेर टाकायची। जोपर्यंत हे काम व्यवस्थित चाललेलं आहे तोपर्यंत आपलं शरीर आणि मन एकतर आजारी पडत नाही आणि पडलं तर आपलं आपणच रिकवर होतं। मग आता प्राणिक उपचारकाकडे तुम्ही गेलात की प्राणिक उपचारक काय करतो, तर तो पहिल्यांदा हा प्राणमय कोश तपासतो, त्यातनं खराब ऊर्जा काढून टाकतो आणि चांगली ऊर्जा तिकडे द्यायला सुरुवात करतो। म्हणजे अशा पद्धतीने हे काम चालतं आणि अतिशय सोप्या पद्धतीने खरं तर असं म्हणायला हरकत नाहीये। जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली तेव्हा तुमचे एकूणच अनुभव कसा होता? तुम्ही कधीपासून ह्या फील्डमध्ये काम करतायत आणि त्याविषयी काय सांगाल? मी 2005 सालापासून ह्या फील्डमध्ये काम करतोय। ह्याच्या आधी रेकी, ॲक्युपंक्चर, आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना यासारख्या अनेक गोष्टी मी शिकलो आणि शिकत असताना प्राणिक हिलिंग माझ्या आयुष्यात आलं। त्यावेळेला प्रश्न असा होता की काहीतरी ज्याच्यात मेडिकल रिसर्च झालेला आहे अशी गोष्ट मी शोधत होतो आणि ती गोष्ट मला प्राणिक हिलिंग सापडली। ती सापडल्यानंतर मी अनेक पेशंटना ट्रीटमेंट दिली। साधारणपणे आतापर्यंत 10,000 ते 15,000 पेशंट्स माझ्या हाताकडून आजपर्यंत केलेले आहेत
आणि त्यातले मिरॅक्युलस अनुभव मी सगळे बघितले आणि मग ठरवलं की आयुष्यभर हजारो लोकांना बरं करण्यासाठी व्रत म्हणून प्राणिक हिलिंग घ्यायचं. अरे वा, त्यामुळे वा. पण जेव्हा पेशंट्स तुम्ही बरे करतायत, म्हणजे अर्थातच अनेकदा असं होतं की डायबिटीसचा पेशंट असेल, त्याला जेव्हा डायबिटीस होतो तेव्हापासून तो अगदी शेवटपर्यंत त्याला त्या गोळ्या औषधांवरती जगावंच लागतं. तर अशा वेळेस प्राणिक हिलिंग नेमकं कसं काम करतं? पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा ऑलरेडी ते सगळ्या प्रकारचे मेडिकल रिपोर्ट्स घेऊन आलेले असतात. बरोबर. प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट त्यांना चालू केली की ते रिपोर्ट्स मेडिकलचे जे रिपोर्ट्स आहेत त्या औषधांच्या बरोबरीने काढलेले असतात. हां. प्राणिक हिलिंगची जशी ट्रीटमेंट चालू होते तशी त्यांची जी औषधाची फिगर आहे, रिपोर्ट्सवर आलेल्या ज्या फिगर्स आहेत त्या फिगर्स हळूहळू कमी व्हायला लागतात. डॉक्टर त्यांच्या औषधांचे डोस कमी करतात आणि काही केसेसमध्ये हे औषध पूर्ण बंद सुद्धा होऊ शकतं. बरं, पण मग ह्याच्यासाठी पेशंटने देखील तितकेच पेशन्स ठेवणं आवश्यक आहे का? काही वेळेला हो, कारण पेशंटचा आजार जर का खूप जुना असेल तर आपण काही हॅरी पॉटर नाही आहोत. खरंय. त्यामुळे रातोरात ते सगळे आजार बरे नाही होणार आहेत, पण त्याला काही काळानंतर तो पेशंट छान बरा होऊ शकतो. जेव्हा प्राणिक हिलिंगसाठी तुमच्याकडे पेशंट्स येतात, अनेक पेशंट्स हे वयस्कर असतील, काही तरुणही असतील, तर अशा पेशंट्समध्ये हे नेमकं कोणी प्राणिक हिलिंग करू शकतं आणि का त्यांनी करावं त्याविषयी काय सांगाल? कुठलीही 16 वर्षापेक्षा लिहिता वाचता येणारी व्यक्ती ही कोणीही प्राणिक हिलिंग शिकू शकतं. बरं. प्राणिक हिलिंग शिकण्याचं मुख्य उद्दिष्ट, आम्ही कोकणामध्ये ज्यावेळेला काम करत होतो तेव्हा बघायला मिळालं की एखाद्या घरात एखादा माणूस जर आजारी पडला तर त्या माणसाला हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंत सुद्धा 2-2, 3-3 तास काही वेळेला लागत होते आणि त्याच्यात ते रुग्ण दगावत होते. खरंय. तर अशा भागात सुद्धा जर घरात एक माणूस प्राणिक हिलिंग शिकलेला असला तर प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून सुद्धा तो प्राणिक हिलिंगचा उपयोग करू शकतो. बरं. आणि असं आम्ही खूप रुग्ण बघितले की त्यांना त्यावेळेला योग्य ट्रीटमेंट देण्यात आली आणि मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर्स पुढल्या ट्रीटमेंट देतातच. बरोबर. साधारणतः जेव्हा पेशंट्स येतात तुमच्याकडे तेव्हा प्राणिक हिलिंगच्या पहिल्या काही सेशन किती घ्यावे लागतात आणि अर्थातच जेव्हा वयस्कर व्यक्ती येतात तेव्हा त्या पेशंटसोबत तुम्हाला नेमकं कसं जुळवून घ्यावं लागतं? कारण की अर्थात सडनली तुम्ही सांगणार की औषधांवरती डिपेंड राहू नका, तर प्राणिक हिलिंग ही एक चांगली ऑप्शन म्हणून तुम्ही निवडू शकता. तर अशा वेळेस त्यांचं मनोधैर्य आणि एकूणच त्यांना समजावणं हे फार महत्त्वाचं असतं, त्याविषयी काय सांगा? अशा वेळेला आम्ही आमच्या पेशंटचे काही अनुभव त्यांना आधी प्रामुख्याने दाखवतो. बरोबर. की जेणेकरून त्यांना कॉन्फिडन्स यायला खूप मदत मिळेल आणि त्याचबरोबरीने त्या पेशंटला मी पूर्ण प्राणिक हिलिंगची माहिती सांगतो की तुम्ही आजपर्यंत ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्यात, तुम्ही त्या प्राणिक हिलिंग घेऊन बघा. कारण पेढ्याबद्दल तासभर वर्णन करण्यापेक्षा पेढा खाणं हे नेहमी चांगलं आहे. खरंय. त्यामुळे आम्ही त्या लोकांना सांगतो तुम्ही अनुभव घ्या आणि अनुभवानंतर विश्वास ठेवा. बरोबर. पण मग आजार जुना असेल तर साधारणतः किती वेळा सेशन घ्यावे लागतात किंवा तुम्ही प्राणिक हिलिंग किती वेळा करू शकता? असं आम्ही काही सांगणार नाही, कारण रुग्ण आल्यानंतर काही रुग्ण असे बघायला मिळाले की ते अनेक वर्षापासून आजारी आहेत पण ते एका सिटिंगमध्ये सुद्धा बरे झालेले आहेत. बरं. त्यामुळे एवढे सेशन लागतीलच असं पण सांगू शकत नाही, पण काही रुग्णांना बघायला मिळतं की महिना 2 महिना 3 महिन्यात खूप चांगल्या पद्धतीचे गुण त्यांना येतात. मग ही नेमकी पद्धत काय आहे? म्हणजे आपले प्रेक्षक नक्कीच आता बघत असतील तर त्यांना ही उत्सुकता लागलेली असेल. प्राणिक हिलिंग मगासपासून आपण बोलतोय, मात्र ही नेमकी पद्धत कशी आहे? हे कशा पद्धतीने, म्हणजे हिप्नोटाईज करतात तशा पद्धतीने काही करतात का, त्याविषयी काय? नाही, आता आपण पुन्हा एकदा हे बघतोय. मी तुमच्यासमोर स्लाइड दाखवतोय. आता तुम्ही जी स्लाइड बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या आसपास एक ऊर्जेचं वलय दिसतंय. बरं. आता ह्या वलयामध्ये एक्झॅक्टली काय होतं तर सूर्य, हवा, जमीन यातनं प्राणशक्ती शोषून घेतली जाते, खराब ऊर्जा बाहेर टाकली जाते. आमच्याकडे तुम्ही आलात की आम्ही ह्या वलयाची तपासणी करतो. यासाठी कुठल्याही वेगळ्या प्रकारची यंत्र लागत नाहीत. प्राणिक हिलिंग शिकलेला कुठलाही व्यक्ती त्या वर्गामध्ये तुम्हाला याचं प्रशिक्षण दिलं जातं की या तेजोवलयाला स्पर्श कसा करायचा. बरं. याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ह्याही नावाने ओळखत असतो की जे वस्तूच्या आसपास आहे आणि व्यक्तीच्या आसपास जे आहे त्याला बायोमॅग्नेटिक फील्ड असं सायन्सने नाव दिलेलं आहे. हे आम्ही तपासतो आणि त्याच्यानंतर मग त्यातली खराब ऊर्जा काढली जाते आणि चांगली ऊर्जा तिकडे रिप्लेस केली जाते. म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह एनर्जीज आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. निगेटिव्ह एनर्जी असं पण नको त्याला म्हणूया, वापरून खराब झालेली ऊर्जा की जी शरीरातून बाहेर टाकणं अतिशय आवश्यक. जसं कार्बन डायऑक्साईड पण बाहेर टाकला पाहिजे, ऑक्सिजन आत घेतला पाहिजे. सेम पद्धतीने वापरून दूषित झालेली जी ऊर्जा असते ती जर बाहेर टाकली गेली नाही तर अनेक प्रकारचे आजार पण तिकडे निर्माण होतात. बरं. म्हणजे ही ऊर्जा फार महत्वाची आहे, पण ती कोणत्या प्रकारची असायला पाहिजे आपल्या अवतीभोवती ते तुम्ही शोधून काढलेले आणि अर्थातच त्याचा एक वेगळा अनुभव अनेक पेशंट्सना आलेला आहे. तुम्ही जसं सांगितलं अनेकांचे औषधं देखील बंद झाली आहेत. जेव्हा आजकालच्या तरुण पिढीमध्ये आपण बघितलं तर काही तरुण म्हणजे जे कॉलेजमध्ये जातात त्यांना अभ्यासाचं टेन्शन असतं, जे ऑफिसला जातात त्यांना ऑफिसमधल्या कामाचं टेन्शन असतं, जे घरी आहेत त्यांना वेगळं टेन्शन असतं. हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या
टेन्शनचं स्वरूप असतं. तर अशा वेळेस अशा प्रत्येकाला कुठला कुठला तरी आजार जडण्याची शक्यता असते इन फ्युचर. पण हा जर आजार जडू नये असं वाटत असेल तर प्राणिक हिलिंग कसं काम करू शकतं? प्राणिक हिलिंग अतिशय चांगलं काम करतं. तसं आम्ही सांगतो की इमोशन्स हा शब्द जर का तुम्ही स्प्लिट केलात तर तो तयार होतो इमोशन, म्हणजे एनर्जी इन मोशन. वा. त्यामुळे सगळ्या प्रकारचे इमोशन्स हे ॲक्च्युली एनर्जीज आहेत आणि ह्या सगळ्या एनर्जीज तुमच्या ऑरामध्ये कंटिन्युअसली फ्लोट होत असतात. बरं. ज्यावेळेला आपण ऑरा तपासतो तर त्यावेळेला अशा प्रकारचे काही ताणतणाव असतील, नैराश्य असेल, भीती असेल, कोणाबद्दलचा तीव्र राग असेल, द्वेष असेल, तर या सगळ्या ऊर्जा त्याच्या ऑरामध्ये सापडतात. आपण जो आता फोटो बघतोय त्या फोटोमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या काही गोष्टी ॲनिमेशन करून दाखवलेल्या आहेत. मग आता ह्या प्रकारच्या ऊर्जा आधी आम्ही शोधतो आणि त्या काढून टाकायला सुरुवात करतो. कारण जे सायकोसोमॅटिक आजार नावाचा एक आजाराचा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये आधी मन डिस्टर्ब होतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती तुम्हाला दिसायला लागतो. बरं. मग अशा वेळेला त्या ऊर्जा काढल्यामुळे तुम्हाला पुढे भविष्यात होणारे आजार कितीतरी प्रमाणात आपण टाळू शकतो. खरंय. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने प्राणिक आजारी पडल्यानंतरच कृपया आमच्याकडे येऊ नका, तर आजारी पडायच्या आधी आमच्याकडे या. खरंय. त्याने तुम्हाला रिकवर व्हायला खूप मदत मिळू शकेल. अगदी अगदी फार म्हणजे हा विषय जो आहे तो फारच इंटरेस्टिंग असा आहे आणि अनेक प्रश्न माझ्या मनातही आहेत. प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागलेली आहे प्राणिक हिलिंग विषयी. आपण एक छोटासा सर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय प्राणिक हिलिंग या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अमोल जोशी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अमोल सर, अर्थातच मगासपासून आपण प्राणिक हिलिंग बद्दल बोललो आणि तुम्ही सांगितलं थोडक्यात प्राणिक हिलिंग नेमकं कसं काम करतं. मात्र प्राणिक हिलिंग ह्या एकूणच विषयाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता जशी आहे तशी कुठेतरी गैरसमजही असतीलच, तर त्याविषयी काय सांगाल? बरेच लोक जेव्हा आमच्याकडे येतात तर तेव्हा त्यांना प्राणशक्ती ही संकल्पना माहिती नसते आणि काही वेळेला आमच्याकडे लॅपटॉप लावलेले असतात, प्रोजेक्टर लावलेले असतात आणि अनेकांनी तो प्रकार बघितलेलाही नसतो. आल्यानंतर लोकांना पहिल्यांदा वाटतं की हे एक यंत्र लावलंय आणि ह्या यंत्रातून लहरी बाहेर पडून माणसं बरी होतात. बरं. मग त्यावेळेला आम्हाला त्यांना समजावून सांगायला लागतं चित्राच्या माध्यमातून प्रामुख्याने की प्रत्येक व्यक्तीच्या आसपास ऊर्जेचं वलय असतं आणि ह्या वलयावरती काम करून आजार बरे केले जातात. ही ट्रीटमेंट चालू असताना तुम्हाला कुठेही औषधं बंद करायची नाहीयेत, तर हळूहळू तुमचे रिपोर्ट जसे चांगले होत जातील तसं तसं तुम्हाला औषधं डॉक्टर बंद करण्याचं काम करणार आहेत. पण मग जेव्हा एखादी व्यक्ती हा कोर्स करतं, म्हणजे 2 दिवसाचा हा कोर्स आहे, हा कोर्स केल्यानंतर ही व्यक्ती त्याच्यामध्ये तज्ञ होऊ शकते का? प्रॅक्टिस फार महत्वाची असते. कोर्समध्ये प्रामुख्याने त्या व्यक्तीला आधी प्रशिक्षण दिलं जातं. हा पूर्ण प्रॅक्टिकल कोर्स आहे. बरोबर. या कोर्समध्ये आपल्या आसपासचा ऊर्जा वलयाला स्पर्श कसा करायचा, ज्याला आपण भारतात चक्र या नावाने ओळखतो, त्याला स्पर्श कसा करायचा, औरातली खराब ऊर्जा शोधायची कशी, काढून कशी टाकायची, नवीन ऊर्जा तिथे रिप्लेस कशी करायची, अशा अनेक गोष्टी प्रॅक्टिकली शिकवल्या जातात. हे 2 दिवस शिकल्यानंतर आमचा त्यांच्याशी संपर्क थांबत नाही, तर त्याच्यानंतर अनेक प्रॅक्टिस सेशन्स असतात जी रविवारी साधारणपणे आम्ही घेतो आणि त्याच्या माध्यमातून ती व्यक्ती व्यवस्थित तज्ञ होईपर्यंत आम्ही त्या व्यक्तीला प्रशिक्षण देत असतो. वा, म्हणजे थोडक्यात त्याच्यात तज्ञ होणं आवश्यक आहे. आणि हा कोर्स जरी केला किंवा प्राणिक हिलिंग तुम्ही करूनही घेतलं तरी औषधोपचार थांबवायचे नाही. आणि जेव्हा प्राणिक हिलिंग एखाद्या व्यक्ती पेशंटवरती आपण करतो तर त्याला काही सेशनची गरज असते का किंवा रोज त्याने हे करणं आवश्यक आहे? प्रत्येक पेशंटनुसार सेशन डिझाईन केले जातात. आजार खूप गंभीर स्वरूपाचा असेल तर काही वेळेला दिवसातून 2दा 3दा 4दा सुद्धा त्याला ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. पण नॉर्मली सगळ्या पेशंटना आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा ट्रीटमेंट दिली तर ती सफिशियंट होते. एक उपचार सत्र साधारणपणे आमचं 15 मिनिटाचं असतं आणि प्रत्येक वेळेला पेशंटला समोर येण्याची आवश्यकता नसते. बरं. हे विशेषतः वैशिष्ट्य आहे. रेकी सारखंच रेकीपेक्षा पूर्ण वेगळं काम करतं. बरं. जसं तुम्ही आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आपले 2 फोन एकमेकांशी जोडलेले आहेत, तसंच पृथ्वीच्या आसपास जे ऊर्जेचं वलय आहे त्या माध्यमातून भारतात राहणारा कुठलाही उपचारक आणि जगातल्या कुठल्याही देशामध्ये ट्रीटमेंट देऊ शकता. माझे अनेक देशांमध्ये पेशंट पसरलेले आहेत. अरे वा. आणि हे पेशंट जे बरे झाल्यानंतर त्यांचे बिफोर आणि आफ्टर मेडिकल रिपोर्ट्स काढून आपण बघतो. बरं. त्यामुळे हे फेथ हिलिंग नाहीये. अर्थातच जेव्हा पेशंट येऊ शकत नाही तुमच्याकडे तर तो अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यावरती उपचार करू शकतात. पण मग तो पेशंटचे रिपोर्ट तुम्ही तपासून आधी बघतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो बरा झाल्यानंतरचे देखील रिपोर्ट्स बघितले जातात. साधारण काय तफावत आपल्याला जाणवते? खूप मोठ्या प्रमाणात तफावत असते. मी डोंबिवलीतलं एक चांगलं उदाहरण देऊ शकेन. डोंबिवलीमध्ये मला सांगायला आवडेल की कितीतरी रिक्षावाले सुद्धा डोंबिवलीमध्ये प्राणिक हिलर आहेत. बरं. म्हणून असेच एक रिक्षावाले आमचे कल्याणला गेले होते, कल्याण RTO ऑफिसमध्ये, आणि त्यांनी ऑफिसरला विचारलं तेव्हा लक्षात आलं की ऑफिसरची बायपास ठरलेली आहे. तर ते म्हणाले की तुम्ही अनेक ट्रीटमेंट करणार आहात तर ही एक ट्रीटमेंट का नाही करून बघत. आणि त्यांचे रिपोर्ट सहित ते RTOचे ऑफिसर आले
त्यांना साधारणपणे 3 महिने आम्ही ट्रीटमेंट दिली आणि 3 महिन्यानंतर परत त्यांचा जेव्हा एन्जिओग्राफीचा रिपोर्ट काढला तेव्हा त्याच्यामध्ये एकही ब्लॉकेज नव्हता. काय सांगता, वा वा. म्हणजे इतका फरक ह्या मोठा फरक पडू शकतो. प्राणी हिलिंगमध्ये बघायला मिळतो. अर्थातच जेव्हा हा कोर्स शिकतात तेव्हा तुम्ही म्हणालात की साधारण 16 वर्षाच्या नंतर कोणी हा कोर्स करू शकतं आणि प्राणी हिलिंग करू शकतं. मात्र जेव्हा तुमच्यासारखे तज्ज्ञ असतील तर जास्त उत्तम असतं असं बरेच पेशंट्सला वाटतं, तर त्याविषयी काय सांगाल? शिकलेला कुठलाही माणूस हा साधारणपणे 6 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये उत्तम उपचार करायला लागतो. बरं. पण जसं एखादा माणूस फक्त पाण्याच्या बाहेर उभं राहून तो पाण्यात कसं पोहायचं याचं प्रशिक्षण नाही घेऊ शकत, तसंच आम्ही सांगतो की तुम्ही शिकल्यानंतर कमसे कम तुमच्या घरच्या लोकांना ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करा. त्यांना ट्रीटमेंट देत असताना काहीही तुम्हाला अडचण आली तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यावेळेला आम्ही त्यांना गाईडलाईन्स देतो आणि जेव्हा ते स्वतःचे पेशंट स्वतः बरे करायला लागतात तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतो. पण हा केवळ 15 मिनिटं प्राणिक हिलिंग दिलं जातं. त्या प्राणिक हिलिंगमध्ये इतका इफेक्ट त्या पेशंटला जाणवतो कसा, याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय प्राणिक हिलिंग या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अमोल जोशी सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. अमोल सर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं तर मला तुमच्याकडनं उत्तर घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी मला एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की सगळे आजार हे मनाशी निगडीत असतात. आपला मानसिक संतुलन जर बिघडलेलं असेल तर आपलं शारीरिक संतुलन पण बिघडतं असं म्हटलं जातं. ह्यामध्ये कितपत तथ्य आहे की प्राणिक हिलिंग मानसिक आजारांवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतं? मानसिक आजारांवरती प्राणिक हिलिंग खूप चांगलं काम करतं. जसं मगाशी मी रेफरन्स दिला की इमोशन्स म्हणजे इमोशन, एनर्जी इन मोशन. तर असे जे विचार असतात ते तुमच्या ऑरामध्ये, चक्रामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला सापडतात आणि ते विचार जसे काढून टाकू तसं त्या प्रकारची एन्झाईम शरीरात बनायची बंद होतात. म्हणून बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं की अनेक वेळेला पेशंट वर्षानुवर्ष औषधं घेत असतात, पण जोपर्यंत तो प्रॉब्लेम त्यांचा सुटत नाही तर तोपर्यंत तो व्याधीमुक्त होत नाही. आणि आपण आरामात एकमेकांना सांगतो की तुम्ही मनातला हा विचार काढून टाका, ताण सोडून द्या, राग ह्या व्यक्तीचा मनातला काढून टाका, पण तो कसा काढायचा याबद्दल कोणीच कोणाला मार्गदर्शन करत नाही. प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून ही शेवटी ऊर्जा असल्यामुळे ती काढून टाकणं अतिशय सोपं जातं आणि जशी आपण ती ऊर्जा काढून टाकतो तशी पेशंटची स्वतःची रिकव्हरी सिस्टम आहे ती पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होते आणि अनेक शरीराचे, मनाचे गंभीर आजार बरे होऊ शकतात. खरंय खरंय. अगदी खूप छान खरं तर मार्गदर्शन तुम्ही या प्राणिक हिलिंग विषयी करताय. मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की 15 मिनिटं फक्त प्राणिक हिलिंग करायचे आणि त्या पेशंटला अतिशय चांगला असा बदल आपण बघू शकतो. त्या पेशंटमधला जो आजारीपण आहे किंवा त्यांचे रिपोर्ट्स आहेत त्यामध्ये देखील ड्रास्टिक चेंज बघायला मिळतो. हे कसं काय शक्य? केवळ 15 मिनिटांमध्ये, म्हणजे 15 वर्ष औषधं घेऊनही ती व्यक्ती बरा होत नाहीये आणि ती व्यक्ती 15 मिनिटांच्या या प्राणिक हिलिंगमध्ये कशी बरी होऊ शकते? त्याच्यातलं एक कारण म्हणजे 99 घाव ऑलरेडी घातलेले असतात आणि 100व्या घावाची आवश्यकता असते आणि तो काही वेळेला प्राणिक हिलिंगने घातल्यामुळे आपोआप तो पेशंट पूर्णतः बरा होतो. दुसरं, प्राणमय कोशाबद्दल बऱ्याच लोकांना आजही थेरॉटिकल माहिती आहे, प्रॅक्टिकल माहिती नाहीये आणि त्यामुळे प्राणमय कोश स्वच्छ कसा करायचा, त्याच्यानंतर चांगली ऊर्जा द्यायची कशी, नेहमी शरीरापेक्षा प्राणमय कोश अतिशय जलद गतीने काम करतो आणि म्हणून कमीत कमी वेळामध्ये प्राणिक हिलिंगने लोक बरे होऊ शकतात. बरं, म्हणजे थोडक्यात आपण आपल्या अवतीभोवती असलेली ही जी ऊर्जा आहे ती चांगली कार्यान्वित करणं हे प्राणिक हिलिंगचं काम आहे आणि ते प्राणिक हिलिंग अतिशय उत्कृष्टपणे बजावत असतं आणि त्यामुळेच अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. आजच्या तरुण पिढीसाठी हे फार खूप चांगली अशी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय चांगली उपचार पद्धती असं म्हणायला हरकत नाही. सर, हा कोर्स तुम्ही मगाशी म्हणालात की 2 दिवसाचा कोर्स आहे, हा कुठे नेमका शिकवला जातो त्याविषयी काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? हा पूर्ण महाराष्ट्रभर जागोजागी मी शिकवतो. आमची प्रामुख्याने सेंटर जे डोंबिवलीला आहे तिथे तुम्ही जो ॲड्रेस बघताय तोच, तसंच पार्ल्यामध्ये आम्ही हे कोर्स कंडक्ट करतो, पुण्यामध्ये जागोजागी हा कोर्स कंडक्ट करतो, सोलापूरला हे कोर्सेस होतात, कोल्हापुरात कोर्सेस होतात, वेगळ्या ठिकाणी आम्ही हे कोर्स सतत कंडक्ट करत असतो आणि या कोर्सचा कालावधी फक्त 2 दिवसाचा आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30-6 असा हा कोर्स चालतो. पहिल्याच दिवशी तुम्हाला घरी गेल्यानंतर आम्ही होमवर्क म्हणून तुम्हाला देतो की 2 रुग्णांना ट्रीटमेंट देऊन बघा. आणि मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ते जेव्हा आम्हाला अनुभव सांगतात की हो, आमच्या घरच्या पेशंट आम्ही ट्रीटमेंट देऊन बघितली, आम्हाला हा फरक जाणवला, त्यावेळेला तो आमच्यासाठी सगळ्यात सुखद क्षण असतो. आणि म्हणून आमची इच्छा ही आहे की प्रत्येक घराघरातला कमीत कमी एक व्यक्ती तरी हे प्राणिक हिलिंग शिकलं पाहिजे.
की जेणेकरून जास्तीत जास्त घरं ही आरोग्याने पूर्णपणे भरून जातील. खरंय खरंय. अर्थातच निरोगी स्वास्थ्य किंवा निरोगी राहणं हे फार आजच्या काळाची गरज आहे, कारण की आपणच आपलं आयुष्य घडवायचं असतं. तर अशा वेळेस हे प्राणिक हिलिंग खूप उत्कृष्ट असं काम करतं आणि औषधाला पर्याय म्हणून नाही, त्या औषधाला पूरक म्हणून. असं हे एक प्राणिक हिलिंग आहे. अगदी थोडक्यात शेवटला जाता आता आपल्या प्रेक्षकांना प्राणिक हिलिंग विषयी काय सांगाल? प्राणिक हिलिंग हा श्वास म्हणून बघा त्याच्याकडे. प्राणिक हिलिंग ही नुसतीच उपचार पद्धती नाही आहे, तर जीवन पद्धती आहे. शरीरातला प्राण जोपर्यंत संतुलित होत नाही तर तोपर्यंत अनेक प्रकारचं आरोग्य हे तुम्हाला मिळणार नाही. मी अनेक प्रकारचं ह्यासाठी म्हणतोय की शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आर्थिक आरोग्य आणि उत्तम नातेसंबंध हे मिळण्यासाठी एकमेव उपाय आहे प्राणिक हिलिंग. वा, खूपच छान असं मार्गदर्शन तुम्ही ह्या निमित्ताने केलेले. अनेक प्रेक्षक जे बघत असतील त्यांनाही हा कोर्स करण्याची इच्छा असेल तर ते डोंबिवली इथे येऊ शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हा कोर्सेस राबवतात. आपले नंबर्सही डिस्प्ले झालेत सर, तर नक्कीच ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच खाली दिलेल्या नंबर्सवरती ते संपर्क साधतील आणि तुमच्याकडे हा कोर्स करतील. केवळ 2 दिवसांचा कोर्स आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं एक काय म्हणतात वेगळा विषय खरं तर आहे आणि अतिशय चांगलं म्हणजे औषधोपचार पद्धती म्हणतो आपण की कुठेही औषधं घ्यायची नाहीत, पण ही वेगळी उपचार पद्धती नक्कीच शिकायला हरकत नाही. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.